ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अखेर पूर्णाईच्या काळजाला मायेचा पाझर फुटलेला असतो आणि त्याचमुळे पूर्णाईने सायलीच्या गुणांना वाव देत तिचा स्वीकार केलेला असतो. ती म्हणते की माझ्या मनामध्ये जशी नाचून हवी होती मला अगदी तशीच आहेस तू. आणि त्यानंतर ती तिजोरीच्या चाव्या सायलीकडे सोपवते. पूर्णाजी सायलीला म्हणते की आज मी तुला माझे नातसून म्हणून मनापासून स्वीकारते सायली, आणि या घराचा कारभार तुझ्या हाती सोपवते आहे. हे घर आता तुला सांभाळायचं आहे. अख्खा सुभेदार परिवार घरामध्ये घडलेला हा मोठा चमत्कार पाहत असतो. सगळेच आनंदाने अगदी वेडेपिसे झालेले असतात. फक्त अस्मिताचा मात्र सायलीवरचा जळफळाट काही कमी झालेला नसतो. सायली खूप खुश असते. सायली पुन्नाजींना सांगते की पुन्नाजी, मला कोणताही मान सन्मान नको आहे, मला फक्त हवा आहे तर तुमचा आशीर्वाद. आणि सायली खालती वाकून आता पुन्नाजीचा आशीर्वाद घेते. तेव्हा आता पुन्नाजी म्हणते की सायली, माझ्या अर्जुनचा संसार सुखाचा कर बाळा. अगदी नाती जशी जपतेस ना तसं या घराला सुद्धा जप. तिथे सर्वांचे डोळे पाणावलेले असतात. सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात. तर पूर्णाजीला आता सायली खूप खुश होऊन घट्ट मिठी मारते. पूर्णाजी सुद्धा आता मनापासून सायलीचा स्वीकार करते. अर्जुन खूप खुश असतो. तो स्वतःचे अश्रू पुसतो आणि त्यानंतर मनामध्ये म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स सायली, अर्जुन सुभेदार. तर तिथे प्रताप म्हणतो की पूर्णाई, खरंच हा ना आपल्या घरासाठी आनंदाचा क्षण आहे. तर त्यानंतर पूर्णाई ही कल्पनाकडे सायली अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि पूर्णाजीला सॉरी म्हणतो. तो म्हणतो की सॉरी पूर्णाजी, मला सतत वाटायचं की तू माझ्या बायकोला ओरडतेस, परंतु तेच मी सांगण्यासाठी इथे आलो होतो की असं करत नको जाऊस. परंतु तू तर खरंच खूप मोठं सरप्राईज दिलंस आम्हाला. तेव्हा तिथे अश्विन म्हणतो की दादा, सरप्राईज नाही तर पूर्णाजीने पहिल्यांदा आपल्याला शॉक दिलाय, शॉक. तेव्हा आता कल्पना म्हणते की खरंच हा दिलेला शॉक मला पहिल्यांदा आवडला आहे. कल्पना पुन्हा सांगते की जेव्हा तुम्ही सायलीच्या हातून तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या होत्या ना, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. तर अर्जुन म्हणतो हा, आणि माझी बायको तर रडायचं थांबतच नव्हती. परंतु आता खुश आहे ती, हो ना. म्हणजे आता ही सुभेदारांची ऑफिशियल सून झाली आहे. सुभेदारांच्या घरामध्ये अख्खं आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. तर सायली पुन्हा सांगते की पुन्हाची या किल्ल्या तुमच्याकडेच राहू देत ना, म्हणजे मला जेव्हा हव्या असतील तेव्हा मी तुमच्याकडून मागून घेईन ना. तेव्हा आता पूर्णाजी सांगते की नाही बाळा, कल्पनाने फक्त तुला चाव्या दिल्या होत्या, परंतु या चाव्यासोबत या घराचे सगळे अधिकार मी तुझ्या हाती सोपवले आहेत. तर प्रताप तिथे सांगतो की हो, आणि कल्पनाच्या हातून सगळे अधिकार तू काढून घेतले, म्हणजे कल्पनाला तू रिटायरच केलं पूर्णाजी. परंतु कल्पना, तू अजिबात काळजी करू नको. आता तू रिटायर झाली आहेत ना, मग आपण सगळे घराचा कारभार आता सायली अर्जुनच्या हाती सोपूया आणि मस्तपैकी वर्ल्ड टूर करून येऊया. त्यावरती कल्पना सांगते की हो, वर्ल्ड टूर आपण नंतर करूया, परंतु त्याआधी सायली या घराची होम मिनिस्टर झाली आहे, हो ना पूर्णाई. अस्मिता आता मनामध्ये विचार करते की आता जर पुन्हाचीच सायलीच्या विरोधात नसेल तर मग या सायलीला आपण घराच्या बाहेर कसं काढणार आहोत. तेव्हा आता अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो. तर पुन्हाजी म्हणते की अर्जुन, आता काय बायकोकडे फक्त पाहतच राहणार आहेस का? अरे, देवाला नमस्कार कोण करणार आहे. तेव्हा अर्जुन आता नकळतपणे तिथेच हात जोडतो. तर पुन्हाजी म्हणते की अरे, देव इकडे नाही आहे, तिकडे आहे. तर त्यावरती आता सगळेच जण अर्जुनवरती खूप हसतात. तर पुन्हाही सांगते की ठीक आहे, चला सगळेजण मिळून आरती करून घेऊयात. प्रताप हा अर्जुनची चेष्टा करतो. तो म्हणतो की अर्जुन, अगदी खरा नवरा शोभतोयस बरं का, म्हणजे बायकोच्या शब्दाबाह्य नाहीये, बायकोने सांगितल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाहीयेस, अगदी माझ्यावरती गेला आहेस. त्यावरती सगळेजण हसायला लागतात. तर कल्पना म्हणते अहो काहीतरीच काय बोलताय. तर त्यानंतर अख्खा सुभेदार परिवार हा देवी आईकडे आलेला असतो. सगळेच जण मिळून देवीची आरती करायला घेतात. अस्मिताच्या डोक्यामध्ये एक कपटी प्लॅन येतो. तर प्लॅननुसार आता अस्मिता लगेचच प्रियाला व्हिडिओ कॉल करते. प्रिया तिकडे विचार करते की अस्मिताने आता यावेळी कशाला मला व्हिडिओ कॉल केला असेल. तेव्हा आता प्रिया रिसीव करते. तर अस्मिता आता खानाखुना करून तिला फक्त गप्प बसून सगळं पाहण्यासाठी सांगते. तर इकडे तोपर्यंत आता देवीसमोर अर्जुनने दिवा लावलेला असतो आणि त्यानंतर जे आरतीचं तबक असतं अर्जुन सायलीच्या हाती देतो. तेव्हा आता तो म्हणतो की बायको, आज आरती तू कर, मी फक्त हात लावतो. तेव्हा आता सायली म्हणते की अहो असं कसं काय, तुम्ही ती आरती करा ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की
आज घराचे अधिकार सगळे तू घेतले आहेस ना, मग आजची आरती सुद्धा तूच कर, म्हणजे सगळं कसं खास होईल. तेव्हा आता पुन्हाचा शब्द सायलीला डावलता येत नाही. तर सायली होकार देते आणि सायली अर्जुन मिळून आता अख्खा सुभेदार परिवारासोबत देवीची आरती करायला लागतात. हे सगळं काही आता अस्मिता व्हिडिओ कॉलद्वारे प्रियाला दाखवते. आरती झाल्यानंतर देवीचा सगळेजण जय जयकार करतात. तेव्हा आता सायली अर्जुनला खुणावते. तर त्यानंतर दोघेही पूर्णाजीचा आशीर्वाद घेते. तेव्हा आता पूर्णाजी आशीर्वाद देते की सुखाने संसार करा. तर त्यानंतर कल्पनाचा ते आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर कल्पना त्यांना म्हणते की अष्टपुत्र भव असं नाही म्हणणार, परंतु मला 2 मुलं तरी हवीच आहेत. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर तिकडे आता हे सगळं काही पाहून प्रियाला मात्र शॉक लागलेला असतो. तर त्यानंतर दोघेही प्रतापचाही आशीर्वाद घेतात. पूर्णाजी आता कल्पना आणि प्रतापला सांगते की तुम्ही आतापर्यंत या घराची जबाबदारी जरी समर्थपणे पार पाडली तसेच अर्जुन आणि सायली पुढे पार पाडतील. तर तोपर्यंत अस्मिता तेथून निसटते आणि स्वतःच्या रूममध्ये येते. ती प्रियाला फोन करते. तेव्हा आता प्रियाला सांगते की पाहतेस ना आमच्या घरी काय चाललं आहे ते, प्रलय आला आहे प्रलय. तेव्हा आता प्रिया म्हणते की परंतु पूर्णाजीने अर्जुन सायलीला आरती करूच कशी काय दिली. तेव्हा अस्मिता तिथे बॉम्ब फोडते. ती म्हणते की अगं एवढंच नाहीये, तर सुभेदारांच्या घराच्या तिजोरीच्या चाव्या सुद्धा आता पूर्णाजीने स्वतः सायलीच्या हाती दिल्या आहेत. तर प्रियासाठी हा दुसरा शॉक असतो. चिडलेली प्रिया आता फोनवरती अस्मिताला म्हणते की म्हणजे मला घरात यायची बंदी आणि त्या सायलीला सुभेदारांच्या सुनेचा मान हे नाही चालणार. तेव्हा आता अस्मिता म्हणते की तुझंच नशीब वाईट आहे आणि माझंसुद्धा तेवढंच वाईट आहे. आता मला आयुष्यभर त्या सायलीला वैदी म्हणून स्वीकारावं लागेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अस्मिता, हे मी होऊच देणार नाही. तू माझ्यासोबत आहेस ना. त्यावरती अस्मिता सांगते की हो तन्वी, मी तुझ्यासोबत कायम आहे. अस्मिता प्रियाला म्हणते की प्रत्येक वेळेस तन्वी तू माती खातेस ना, त्यामुळे सगळे तुझे प्लॅन फ्लॉप होतात ग, बाकी काही नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अस्मिता, यावेळेस मी अजिबात माती खाणारच नाहीये. एक काम कर, तू ना त्या अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे ना ती एकदा शोधून काढ. मग पूर्ण आजीला कळेल की अर्जुन सायली त्यांना कसे फसवतायत ते. मग हे लग्न त्यानंतर हे स्वीकारणं वगैरे ते काहीच नाही राहणार. तेव्हा आता अस्मिता खूप खुश असते आणि ती प्रियाला सांगते की हो मी अर्जुनच्या खोलीवरती ना लक्ष ठेवूनच आहे. अस्मिता म्हणते की मी त्यांच्या खोलीवरती लक्ष ठेवून आहे. जर मला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली ना मी तुला लगेच अपडेट करेन ना. चल ठीक आहे मी ठेवते. काय आहे ना मी आरती झाले माझ्या रूममध्ये आले आहे ना, त्यामुळे कोणाला तरी संशय येईल आणि ती फोन ठेवून देते. तर त्यानंतर संध्याकाळी आता सायली खूप खुश असते. सायलीला घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो. अखेर सायलीचा पूर्णाजीने स्वीकार केलेला असतो. ही गोष्ट सायलीसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची असते. इतक्यात अर्जुन येतो. पाहतो तर सायली ती तिजोरीच्या चाव्या पाहते आणि तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू असतात. तेव्हा आता अर्जुन हाक मारतो तर सायली म्हणते की सर प्लीज आता मला या गोष्टीची जाणीव करून देऊ नका की मी या घरची खरी सून नाही आहे, आपलं लग्न खरं नाही आहे. परंतु आज पूर्णाजीने मनापासून मला आपलं मानलं आहे ना, या आनंदावर विर्जन नका ना टाकू. तर अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, मला तसं काहीच नव्हतं म्हणायचं. अर्जुन म्हणतो की उलट मला तर हे म्हणायचं होतं की आज पूर्णाजीने पहिल्यांदा तुम्हाला मनापासून ॲक्सेप्ट केलं आहे ना, मग तुम्ही रडताय का. तेव्हा आता सायली हसते आणि म्हणते की सर आनंदाश्रू आहेत हे. सर मला ना आज खरंच खूप आनंद झाला आहे. सायली इतकी खुश असते की ती आता अर्जुनला सांगते की सर जेव्हा माझ्या डोक्यावरती पूर्णाजीने मायेचा हात फिरवला ना, तेव्हा मला असं वाटलं की मी अख्खं जग जिंकलं आहे. इतकं सायलीला खुश अर्जुनने याआधी कधीच पाहिलेलं नसतं. तेव्हा अर्जुन आता दरवाजा पटकन बंद करतो आणि त्यानंतर सायलीकडे येतो. तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली डान्स करायचा का. तेव्हा आता सायली तयार होते. तर त्यानंतर अर्जुन हा सायलीसोबत डान्स करायला लागतो. तेव्हा आता सायली म्हणते सर म्युझिक शिवाय. तेव्हा आता अर्जुन हसतो आणि त्यानंतर म्युझिक लावतो. दोघे आता त्यांचा आनंद साजरा करत असतात. सायली आता डान्स करत असताना मनामध्ये विचार करते की आज माझं अख्खं कुटुंब मला मिळालं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये सासू सासरे, दीर, ननंद, आजी सासू आणि तुम्ही आहात सर. तर सायलीकडे पाहत अर्जुन म्हणतो की आज खरंच मनापासून मला तुम्ही खऱ्या बायको असल्यासारखं वाटत आहे मिसेस सायली. हे सगळं कायम असंच राहायला हवं आहे. डान्स करत असतानाच अचानकपणे सायलीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार यायला लागतात. तेव्हा आता सायली विचार करते की हे सगळं काही
खोटं आहे हे मला विसरून नाही चालणार. मी माझ्याच या घरच्या माणसांची फसवणूक करते आहे. आणि त्यानंतर डान्स करता करता सायली थांबते. सायली तेथून जात असताना अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मला माहिती आहे मिसेस सायली, परंतु हे खोटं आपल्याला मधुभाऊ सुटेपर्यंतच कंटिन्यू करायचं आहे ना. एकदा का मधुभाऊ सुटले की मग आपण नीट सगळं काही क्लिअर करू. अर्जुन वेगळ्याच अर्थाने बोलत असतो आणि सायली त्याचा वेगळाच अर्थ काढते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली विमल किचनमध्ये काम करत असतात. तर कल्पना आणि पूर्णाई या कॉफी पित असतात. इतक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा आता कल्पना उठणार इतक्यात विमल सांगते की वहिनी तुम्ही बसा, मी पाहते कोण आलं आहे ते. तर त्यानंतर ते दरवाजा उघडते तर इस्त्रीवाले, दूधवाले, पेपरवाले काका आलेले असतात. तेव्हा आता विमल त्यांना आत येण्यासाठी सांगते. तर त्यानंतर कल्पना सायलीला बोलावून घेते आणि विमलला हिशोबाची वही घेऊन येण्यासाठी सांगते. जेव्हा विमल वही घेऊन येते तेव्हा ती वही कल्पना सायलीच्या हाती सोपवते आणि त्या तिघांनाही सांगते की बरं, आजपासून मी तुमची मालकीण नाही आहे बरं का, तुमची खरी मालकीण आतापासून आहे सायली. हे सगळे काही अधिकार, मान सन्मान जो आपल्याला मिळतो आहे ते सगळं काही पाहून सायली खूप मनापासून खुश असते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला सांगते की मी ना या किल्ल्या आता माझ्याजवळ नाही ठेवणार, मी त्या किल्ल्या आईंकडे किंवा पुन्नाजीकडे देऊन येते. आता सायली किल्ल्या हातात घेणार इतक्यात अर्जुन तिच्या हातून किल्ल्या घेतो आणि त्यानंतर सायलीला बसवतो. तो म्हणतो की मिसेस सायली, जर तुम्ही असं एकदम तडकाफडकी निर्णय घेऊन या किल्ल्या जर मम्मा किंवा पुन्नाजीकडे दिल्या तर त्यांना आपल्यावरती डाऊट येणार नाही का. तेव्हा आता सायली म्हणते की सर, मला ना आता स्वतःची लाज वाटायला लागली आहे. आपण किती खोटं बोलत आहोत त्यांच्याशी. हे जी वागते आहे ना त्यामुळे मला मेल्याहून अजून मेल्यासारखं वाटायला लागलं आहे. तर आता अर्जुन सायलीची समजूत कशी काढणार आणि त्यानंतर त्या किल्ल्यात तिच्याच जवळ कशा ठेवणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.